Yes, good morning to all of you. ओके, सो आपण काल टॉपिक कुठपर्यंत घेतला होता सांगा बरं मला. वेक्टर फॉर्म ऑफ कुलम्स फोर्स आणि आणि त्याच्यानंतर मला वाटतं आपण काहीतरी बघितलं होतं. इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन पण लिहिली होती ना. ओके, बरं. म्हणजे आता इलेक्ट्रिक फील्ड बघा, आता हा जर कधी चार्ज असेल बघा, हा चार्ज आहे. ओके, हा जो चार्ज आहे त्याचा इन्फ्लुएन्स आपण ह्या लाईन्सने दाखवलेला आहे, बरोबर आहे का रे. ह्या लाईन्सने दाखवलेलं आहे. याला पुढे जाऊन आपण नाव पण देणार आहे, तुम्हाला माहिती आहे की आपण काल लिहिलेले पण आहे ना, है ना. बरं, तर सपोज आपल्याला ह्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये या ठिकाणी इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किती असते ते बघायचं आपल्याला ह्या पॉईंट पीला. ओके, मग ह्या पॉईंट पीला स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड त्याची डेफिनेशन दिली होती का इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची. नाही, बघा आता येस, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय बरं, स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉईंट. याला काय म्हणतात, स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉईंट. म्हणजे त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे एखाद्या पॉईंटला किती स्ट्रेंथ आहे त्या इलेक्ट्रिक फील्डची. ओके, मग आता सपोज आपला हा पॉईंट पी आहे, या ठिकाणी आपल्याला स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड बघायची. आपण काय केला, एक चार्ज इथं ठेवला है ना. चला, हा प्लस चार्ज. मग ह्या चार्जमुळे याच्यावर काय ॲक्ट होतो बरं, फोर्स. कोणता फोर्स ॲक्ट होतो, रिपल्सिव्ह फोर्स. त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग फोर्स ॲक्टिंग पर चार्ज ॲट दॅट पॉईंट ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड ॲज इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आल्या का लक्षात. बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट त्याला आपण कॅपिटल ईने डिनोट करतो. इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट चार्ज ॲक्टिंग ॲट दॅट पॉईंट. म्हणजे बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट चार्ज इज इक्वल्स टू F/Q है ना. म्हणजे ह्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय तयार झाला बघा. या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय तयार, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय झाला, ही इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट चार्ज. समजलं आहे का. म्हणजे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज सेम ॲज दॅट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, बरोबर आहे का. म्हणजे या फोर्सची जी डायरेक्शन असणार आहे तीच या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन आहे. ओके, आणि मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये आपण कसं लिहितो, ई इज इक्वल्स टू F/Q, ई इक्वल्स टू F/Q. मग याचं युनिट काय येणार बरं, SI युनिट न्यूटन पर कुलम. आणि डायमेन्शन सांगता येतील का बरं. चला, डायमेन्शन मला फोर्सचे कोण सांगतं बरं पहिल्यांदा, मग आपण तयार करू. फोर्स
फोर्सचे डायमेन्शन हां MLT-2 एकदा तुम्हाला सांगितलं येस है ना. वेलॉसिटी LT-1 लक्षात ठेवायचं, ॲक्सलरेशन LT-2 आणि फोर्स MLT-2 आहे की नाही सांगितलं तुम्हाला. मग MLT-2 म्हणजे इथं वन आणि चार्ज काय सांगितलं होतं काल I1T1. बरं मग आता फायनल डायमेन्शन काय लिहिणार बघा. Lची पॉवर 1 Mची पॉवर 1 हा टी वरती जाणार काय होणार बरं -3 आणि आयची पॉवर काय बरं -1. समजलं का. ओके अशा पद्धतीने हे डायमेन्शन आहे. ओके बरं आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा इन टर्म्स ऑफ फॉर्म्युला पाहिजे असेल जो आपण नेहमी वापरतो तो 11th आपण प्रूव्ह पण केलेला. मग सपोज हे जे डिस्टन्स आहे बघा हे जे डिस्टन्स आहे ह्या पॉईंट पीचं हे डिस्टन्स ह्या पॉईंट पीचं इथनं सपोज आर आहे. आलं का लक्षात. ह्या पॉईंटचं जिथं चार्ज ठेवलेला आहे. मग हा फोर्स किती सांगा बरं याचा फॉर्म्युला सांगा मला. F काय येणार सांगा बोला. येस F हां K कॅपिटल Q स्मॉल q अपॉन R². बरोबर आहे का. कुलम्स लॉ है ना. Q1 Q2 अपॉन R² डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. बरोबर आहे. Q1 Q2 अपॉन R² डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. बरोबर आहे. आणि K काय असतो बरं इथं 1/4πε0. एअर असेल तर दुसरं मीडियम असेल तर 1/4πε0 K. मग हा जो आहे फॉर्म्युला बस आपण इथं सबस्टिट्यूट करून देऊ तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा आपल्याला फॉर्म्युला मिळतो. काय बघा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी KQ अपॉन R² डिवायडेड बाय काय बरं हा नाही हा Q आहे. Q काय झाला कॅन्सल. म्हणजे काय आला फॉर्म्युला KQ अपॉन R². म्हणजेच काय आला फॉर्म्युला 1/4πε0 Q अपॉन R². म्हणजे हा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आला. ओके म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. आता ॲट अ पॉईंट ड्यू टू पॉईंट चार्ज मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू R². ओके जर आपण याचा ग्राफ काढला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वर्सेस आरचा म्हणजे E वर्सेस R तर जसं जसं डिस्टन्स वाढतं तसं तसं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय होते बरं त्याची स्ट्रेंथ कमी कमी होते. बरोबर आहे ना. म्हणजे तो आपल्याला ग्राफ कसा मिळतो असा कर्व मिळतो. हे काय इंडिकेट करतं E इनव्हर्सली प्रपोर्शनल टू R². ॲज R इन्क्रीजेस E डिक्रीजेस. आल्या का लक्षात. ओके चल नोट डाऊन करून घ्या मग आपण पुढे जाऊ. हा 11चाच पार्ट आहे पण आपल्याला फॉर्म्युला कसा आला हा माहीत असला पाहिजे.
येस, येऊन जा. म्हणजे हा कोणता रिजन आहे रे मुलांनो? इलेक्ट्रिक फील्डचा रिजन आहे बरं का. ओके, झालं आहे का? ओके, डन. बरं,
आता हा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी समजला, हा एक पार्ट. बरं, आता आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं ते समजून घेऊ आपण. बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्याला आपण व्ही या लेटरने डिनोट करत असतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सपोज अगेन हा एक चार्ज, या चार्जने ही इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस केली अशा पद्धतीने इन ऑल डायरेक्शन. ओके, सपोज इन्फिनिटी या डिस्टन्सवर हा चार्ज क्यू नॉड आहे. ओके, फ्रॉम इन्फिनिटी आपल्याला ह्या चार्जला ह्या पॉईंट, फ्रॉम दिस पॉईंट ह्या पॉईंटला आणायचं आहे. हा सपोज पॉईंट पी आहे. ह्या चार्जला आपल्याला इथून इथपर्यंत आणायचं आहे. येते का लक्षात? बरं, पण दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ह्या चार्जला इथून इथपर्यंत जर आणायचं असेल त्या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट वर्क करावं लागेल. समजलं का? इमॅजिन करा, अशी हेलिकल स्प्रिंग आहे, इथपर्यंत आहे सपोज. आलं का लक्षात? हेलिकल स्प्रिंग. आपल्याला ह्या हेलिकल स्प्रिंगला जर याचा हा इथला एंड इथं आणायचा असेल तर आपल्याला वर्क करावं लागेल, तेव्हा तो स्प्रिंग ह्या पोझिशनला येईल. कारण तो स्प्रिंग फोर्स या डिरेक्शनला लागतोय, आहे ना. मग तो स्प्रिंग फोर्स या डिरेक्शनला लागल्यामुळे आपल्याला वर्क करावं लागणार आहे. येते का लक्षात? ओके, बरं, स्प्रिंग जर इथनं सुटली तर तिथं आपल्याला वर्क करावं लागणार नाही, डायरेक्ट तिथं जाणार आहे. येते का लक्षात? मग सपोज इथून तर इथपर्यंत ह्या चार्जला आणण्यासाठी वर्क करावं लागलं डब्ल्यू, है ना. म्हणजे वर्क डन पर युनिट चार्ज टू ब्रिंग इट फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. येते लक्षात? ओके, आणि ते कोणाच्या अगेन्स्ट आपण करतोय वर्क? इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट करतोय. किंवा तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट म्हटलं तरी चालेल, कारण याच्यावर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कुठे लागणार आहे? ह्या डिरेक्शनला लागणार आहे, जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची किंवा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय आहे? वर्क डन पर युनिट चार्ज to bring it from infinity to given point against the direction of electric field. Is called as electric potential of that point. त्या पॉईंटचा इलेक्ट्रिक पोटेन्शियल झाला. आलं का लक्षात? ह्या पॉईंटचा म्हणजे काय बरं फॉर्म्युला? V इक्वल्स टू W अपॉन क्यू नॉड. आलं का लक्षात? म्हणजे ह्या चार्जला ह्या इन्फिनिटीपासनं पी पॉईंटला आणायचं असेल तर हे वर्क करावं लागतं. मग वर्क डन पर युनिट चार्ज किती झालं? त्याला म्हणायचं त्या पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आलं का लक्षात? समजलं? मग आता याचं एसआय युनिट
एक तर आपण एसआय युनिट याचे जूल पर कुलम लिहू शकतो. ओके, जूल पर कुलम लिहू शकतो. पण एक कुलम चार्जला फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट आणायला जर 1 जूल एवढं वर्क लागत असेल तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज सेट टू बी 1 व्होल्ट. म्हणजेच ऑर याचं दुसरं युनिट काय बरं, काय अजून, व्होल्ट. समजलं का? ओके. आणि मग याचं डायमेन्शन, हां पहिले एनर्जीचं सांगितलं तरी चालेल. एनर्जीचं काय बरं, T-2 अपॉन काय बरं, I1 T1. मग फायनल डायमेन्शन L2 M1 T वरती गेला -3 आणि आयची पॉवर काय बरं, येस -1. समजलं का? हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. ओके, बरं. आता हा तो एक फॉर्म्युला आहे. तुम्हाला अजून इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा अजून एक फॉर्म्युला आहे जो 11th ला आपण केलेला आहे. ओके, त्याचा आपण एक फॉर्म्युला लिहू आणि त्याच्यावरनं याचा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा एक काय फॉर्म्युला आहे तोही समजून घ्या, है ना. आता ह्या ठिकाणचं सपोज हे डिस्टन्स आर आहे, हे डिस्टन्स इथून आर आहे. हे इथून तर हे डिस्टन्स आर आहे. समजलं का? हे डिस्टन्स आर आहे. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि आर यांच्यामधलं एक रिलेशन आहे. रिलेशन बिटवीन ई व्ही अँड आर. रिलेशन असं आहे. 11th ला आपण हा फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल तर आपण E इज इक्वल्स टू -dv/dx हा फॉर्म्युला केला होता 11th ला. आठवतो का? dv/dx ला काय म्हणतात? पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके, dv/dx याला म्हणतात पोटेन्शियल ग्रेडियंट. हा आपण 11th ला केलेला होता. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल पर नीट डिस्टन्स इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. मग ई, आता इथं फक्त आपण डी व्हीच्या ऐवजी व्ही टाकणार, डी एक्सच्या ऐवजी आर टाकणार. 11th चा फॉर्म्युला आहे. ओके, मग आपण डायरेक्ट काय टाकणार बघा बरं. ई इक्वल्स टू व्ही अपॉन काय बरं, आर. ओके, त्याच्यावरनं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं अजून एक युनिट तयार होतं बरं का. काय माहिती का इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं अजून एक युनिट, व्होल्ट पर मीटर. हेही माहिती असलं पाहिजे. आपण लिहिलं होतं बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी टॉपिकमध्ये लिहिलं होतं का, है ना. मग त्याचं अजून एक युनिट आहे किंवा आपण इथंच ते युनिट लिहून घेऊ. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी याचं नाही बरं का, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं नाही. हे कोणाचं युनिट लिहितो आहे आपण, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं. काय इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं, एसआय युनिटचं. एसआय युनिट ऑफ ई लिहितो मी, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही. काय बरं, व्हीचं काय बरं, व्होल्ट, आणि रेडियस काय बरं, मीटर, व्होल्ट पर मीटर. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची किती युनिट आहे, एसआय युनिट 2, आयदर न्यूटन पर कुलम ऑर व्होल्ट पर मीटर. राहील लक्षात. ओके, म्हणजे याच्यावरनं आपल्याला कोणता फॉर्म्युला मिळतो बघा. आता ई इज इक्वल्स टू व्ही अपॉन आर आहे. ई इक्वल्स टू व्ही अपॉन आर आहे. म्हणजेच व्ही इक्वल्स टू काय येणार बरं, इकडं लिहितो चला. व्ही इक्वल्स टू काय येणार सांगा बरं, ई इंटू आर. आणि आपण ईचा फॉर्म्युला ऑलरेडी तयार केलेला आहे, है ना. काय सांगा तो फॉर्म्युला आत्ता तयार केलेला, 1/4π. आता हा चार्ज क्यू आहे ना, क्यू अपॉन काय बरं, आरचा स्क्वेअर इंटू हा काय बरं, आर. एक आर विल गेट. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा तुम्हाला ॲट अ पॉईंटचा फॉर्म्युला काय आला,
1/4πε0 Q अपॉन R. समजलं का? हा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आला. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर. म्हणजे याचा जर आपण ग्राफ काढला व्ही वर्सेस आरचा, बघा तो हा ग्राफ असा येतो, व्ही वर्सेस आरचा. आला का लक्षात? हां, इतका स्लांटनेस नाही येणार, म्हणजे इतका डायरेक्ट हा नाही येणार, थोडासा त्याला कर दाखवावं लागेल. थोडा कर दाखवू. हां, अशा पद्धतीने येणार. ठीक आहे. हां, लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ.
हां ओके. बरं, आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय ते समजून घ्या. आता हे आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघितलं. आता पोटेन्शियल डिफरन्स हे झाले प्रत्येकाचं. बघा आता येस, बघा पोटेन्शियल डिफरन्स. बघा आता हा अगेन हा चार्ज आहे, ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. बरं, हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. आता सपोज हा जो चार्ज आहे इन्फिनिटीला आहे, इन्फिनिटीला हा चार्ज आहे क्यू नॉट. ओके, त्याला सपोज आपण ह्या ए पॉईंटला आणला, ए पॉईंटला या चार्जला इथून इथपर्यंत आणलं, समजलं का? है ना, चार्ज क्यू नॉट ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट ए. ओके, मग इथून तर इथपर्यंत आणण्यासाठी वर किती लागलं, सपोज डब्ल्यू ए म्हणू आपण. इथलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असणार आहे, व्ही ए, दॅट इज इक्वल्स टू डब्ल्यू ए अपॉन क्यू नॉट. समजलं का? सपोज आपण हाच चार्ज इथून बी पॉईंटपर्यंत आणला, हाच चार्ज इथून इथपर्यंत आणला, त्याच्यासाठी वर्डन किती झालं, डब्ल्यू बी. मग इथलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती बरं, व्ही बी इज इक्वल्स टू डब्ल्यू बी अपॉन क्यू नॉट. समजतंय का? मग आता ह्या दोन पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स किती, व्ही ए मायनस व्ही बी. येते का लक्षात? ओके, सो पोटेन्शियल डिफरन्स पी डी लिहू, चालेल का? पी डी म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. त्याला आपण डेल्टा व्ही पण लिहितो बरं का. पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी काय लिहिणार बरं? बरं, पोटेन्शियल एचं जास्त की बीचं जास्त, म्हणून काय लिहिणार, व्ही ए मायनस व्ही बी. मग व्ही ए मायनस व्ही बी तुम्ही कसं लिहू शकतात, डब्ल्यू ए अपॉन क्यू नॉट मायनस डब्ल्यू बी अपॉन क्यू नॉट. आल्या काय लक्षात? ओके, मग तुम्ही जर क्यू नॉट कॉमन घेतला तर डब्ल्यू ए मायनस डब्ल्यू बी. आता डब्ल्यू ए मायनस डब्ल्यू बी म्हणजे काय, वर्डन टू ब्रिंग द चार्ज फ्रॉम बी टू ए, असा याचा अर्थ झाला है ना. या दोघं वर्डनमधला डिफरन्स म्हणजे इथून तर इथपर्यंत चार्ज आणण्यासाठीचा झालेला वर्डन है ना. म्हणजे डब्ल्यू ए बी म्हणजे काय, वर्क डन टू ब्रिंग अ चार्ज फ्रॉम पॉईंट बी टू ए पर युनिट चार्ज. समजतंय का? ओके, असं लिहा किंवा असं लिहा, वन अँड द सेम थिंग आहे. वर्क डन टू ब्रिंग ए चार्ज फ्रॉम बी टू ए. आले लक्षात? ओके, आणि याला आपण असं पण लिहू शकतो, डेल्टा व्ही पोटेन्शियल डिफरन्स. बघा, म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे त्याच्यानुसार आपण हे सर्व म्हणजे न्यूमेरिकल्समध्ये वगैरे आपल्याला यूज करता येईल. समजलं का? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, दोन पॉईंटमधला पोटेन्शियलचा डिफरन्स. म्हणजेच काय, वर्क डन टू ब्रिंग अ चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनादर पॉईंट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे बघा, वर्क डन पर युनिट चार्ज
वर्क डन पर युनिट चार्ज टू ब्रिंग इट फ्रॉम वन पॉईंट, म्हणजे पहिला पॉईंट काय होता बी, टू पॉईंट टू अनदर पॉईंट. सपोज त्याला ए म्हटलं आपण. अगेन्स्ट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. त्याला काय म्हटलं आपण, इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरंट बिटवीन दोज टू पॉईंट्स. कारण प्रत्येक दोन पॉईंट्समधला पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळा असेल. समजलं का? ओके. म्हणजे हा तो पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला. आणि पोटेन्शियल डिफरन्समुळे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. आता लक्षात घ्या, इलेक्ट्रिक पोटेन्शियल समजलं, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे बघा, तुम्ही जेव्हा आता थोडं आपण इलेक्ट्रिक करंट अजून नाही स्टार्ट करणार आहे, पण जस्ट तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. म्हणजे सपोज एक सर्किट आहे, या सर्किटमध्ये आपण अशा दोन लाईन काढतो. याला काय म्हणतो रे आपण? सेल म्हणतो की नाही सांगा? सेल हा हाय पोटेन्शियलला असतो आणि हा काय असतो बरं? लो पोटेन्शियलला. समजतंय का? याचं पोटेन्शियल हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, याचं लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. या पोटेन्शियल डिफरन्समुळे चार्ज हाय पोटेन्शियलकडनं लो पोटेन्शियलकडे फ्लो होत असतो. आल्या का लक्षात? ओके. म्हणजे बघा, आता इथं आपण इमॅजिन करू एका चार्जला फ्लो व्हायचं आहे ना. चार्ज कुठून कुठे, याचं पोटेन्शियल हाय आहे, याचं पोटेन्शियल लो आहे. म्हणजे साहजिकच चार्ज इथून इथं सहज मूव्ह होणार आहे, इकडनं इकडं नाही येणार. येते का लक्षात? जशी आपण स्प्रिंग इथं दाबली तर इथून तर इथपर्यंत येईल ती. ओके. पण जर स्प्रिंग इथून दाबली तर ती इकडे येणारच नाही, कारण इकडं पोटेन्शियल जास्त आहे, इकडं लो पोटेन्शियल आहे. समजतंय का? म्हणजे हे हाय पोटेन्शियल आहे. दिस लाईन इंडिकेट हाय पोटेन्शियल. त्याला तुम्ही पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणतात. पॉझिटिव्ह म्हणजे हाय असतं. आणि हे काय असतं इकडचं? लो पोटेन्शियल असतं, लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल असतं हे. आणि त्याच्यामुळे चार्ज कुठून कुठे फ्लो होतो? हाय पोटेन्शियलकडनं लो पोटेन्शियलकडे फ्लो होत असतो. आणि तीच आपण इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन देत असतो. समजतंय का? ओके. हा फक्त तुम्हाला आपल्याला जेव्हा करंट इलेक्ट्रिसिटीचा टॉपिक बघावा लागेल त्यावेळेस तुम्हाला कन्सेप्ट माहीत असला पाहिजे की पोटेन्शियल डिफरन्समुळे इलेक्ट्रिक चार्ज फ्लो होतो. कुठून कुठे फ्लो होतो? फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. समजलंय का? ओके. लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. आणि आपण जेव्हा 12th काही डेरिव्हेशन बघू त्यावेळेस ही वर्डन कशात स्टोअर होते माहिती आहे का मुलांना? पोटेन्शियल एनर्जीमध्ये. आलं का लक्षात? मग त्या पोटेन्शियल एनर्जीला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. पण ते आपण थोडंसं पुढे बघणार आहोत अजून. हे फक्त तुम्हाला इनिशियल सांगितलं, कारण कोणतंही वर्डन हे कोणत्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोअर होत असतं. ओके. ते आपण पुढे बघूया. हा इनिशियल टॉपिक आहे फक्त.
बरं झालं का? बरं इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे सांगतात का कोणी? इक्विपोटेन्शियल सरफेस पोटेन्शियल डिफरन्स झिरो. बरं आता बघा इक्वी पोटेन्शियल, इक्वी म्हणजे काय? इक्वल, इक्वल पोटेन्शियल असलेला सरफेस. म्हणजे ज्या सरफेस, एखादा सरफेस असेल त्या सरफेसवर प्रत्येक पॉईंटचं पोटेन्शियल काय असेल बरं? सेम असेल, इक्वल असेल, त्याला काय म्हणतात? इक्वी पोटेन्शियल सरफेस. आलं का लक्षात? बघा बघा इक्वी पोटेन्शियल सरफेस म्हणजे काय? द सरफेस हॅविंग इक्वल पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट, हॅविंग इक्वल पोटेन्शियल, इक्वल म्हणजे काय? सेम पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट, सरफेस हॅविंग इक्वल पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट, है ना, ऑन दिस सरफेस. इज कॉल्ड इक्विपोटेन्शियल सरफेस. म्हणजे बघा आता मी एक सरफेस काढतो. आता या सरफेसवर सपोज इथं पण पोटेन्शियल ए पॉईंट आहे, हा पॉईंट बी आहे. ओके, हा इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. हा इक्विपोटेन्शियल सरफेस आहे, बरोबर आहे. बरं म्हणजे इथलं पोटेन्शियल व्ही ए आणि इथलं पोटेन्शियल व्ही बी काय असेल बरं? व्ही ए इक्वल्स टू काय असेल बरं? व्ही बी. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स डेल्टा व्ही काय असेल सांगा बरं? झिरो असेल. हे बघा कॉन्स्टंटचा अर्थ काय होतो? 8, 10, 15 काही पण येऊ शकतो. म्हणून कॉन्स्टंट नाही म्हणायचं, काय म्हणायचं? पोटेन्शियल डिफरन्स काय असतो? डायरेक्टली झिरो असतो. मग जर झिरो असेल तर वर्क डन फ्रॉम वर्क डन बाय द चार्ज फ्रॉम ए टू बी. सपोज हा चार्ज आहे, सपोज इथं मी चार्ज ठेवला, हा जो चार्ज आहे हा चार्ज इथून तर इथपर्यंत मूव्ह होणार आहे. तर जेव्हा हा चार्ज ए टू पॉईंट बी मूव्ह झाला, वर्क डन किती झालं? वर्क डन टू मूव्ह द चार्ज क्यू फ्रॉम ए टू बी. बघा कारण एम सी क्यूजमध्ये हे प्रश्न विचारले जातात. वर्क डन टू डिस्प्लेस चार्ज क्यू फ्रॉम ए टू बी. बघा आता आपल्याकडे वर्क डनचा फॉर्म्युला आला आहे बघा. डेल्टा व्ही इज इक्वल्स टू वर्क डन अपॉन चार्ज. बघा फॉर्म्युला इकडे बघा. डेल्टा व्ही इज इक्वल्स टू डेल्टा डब्ल्यू अपॉन क्यू लिहितो. हा जनरल फॉर्म्युला झाला. समजतंय का? म्हणजे वर्क डन काय आलं बघा. डेल्टा डब्ल्यू इज इक्वल्स टू डेल्टा व्ही इंटू क्यू नॉड. आता डेल्टा व्ही किती सांगा बरं? झिरो इंटू क्यू नॉड. म्हणजे काय आलं सांगा बरं? म्हणजे वर्क डन ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस इज ऑलवेज झिरो. आलं का लक्षात? ओके, म्हणजे हा आपल्याला एम सी क्यूमध्ये प्रश्न विचारला जातो की ऑन द इक्विपोटेन्शियल सरफेस वर्क डन टू डिस्प्लेस अ चार्ज विल बी. एक ऑप्शन काय असेल त्याच्यात? झिरो. समजलं का? लिहून घ्या. इज झिरो.
अरे काय लिहिलं आपण फॉर्म्युला, डेल्टा डब्ल्यू दिला का इथं? बरं, आता इकडे लक्ष द्या. आपण आता इलेक्ट्रिक फील्ड बघितलं. इलेक्ट्रिक फील्डला आपण रिप्रेझेंट करतो इमॅजिनरी लाईन्सने. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, ओके, किंवा सिम्पली इलेक्ट्रिक लाईन्स. बघा, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. बघा, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण 11th सर्व प्रॉपर्टीज बघितलेल्या एकदा फक्त तुम्हाला रिवाईज करून देतो. बघा, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स रेडियली आउटवर्ड असतात. बरोबर आहे का? हे बघा, या रेडियली आउटवर्ड असतात. कशा असतात या? रेडियली आउटवर्ड किंवा रेडियल अँड आउटवर्ड. रेडियल अँड आउटवर्ड. रेडियल म्हणजे काय? आपण एक इमॅजिनरी स्पिअर ड्रॉ केला तर या सर्व लाईन त्यांच्या काय येतात बरं? रेडियस येतात, म्हणून त्यांना म्हटलं रेडियल. आणि डायरेक्शन कशी बरं? आउटवर्ड. पण जर कधी हा पॉईंट चार्ज -Q असेल तर रेडियल आणि इनवर्ड. बघा, रेडियल आणि इनवर्ड या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत. ओके, हे आपण 11th बघितलेल्या. बरं, मग याच्या काही प्रॉपर्टीज बघितलेल्या. बरं, याचा इलेक्ट्रिक फील्ड लाईनची काय डेफिनेशन तुम्ही बघितली होती बरं? एक जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज आपण ह्या ठिकाणी ठेवला, बघा, हा जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज ह्या ठिकाणी जर ठेवला तर तो ह्या डिरेक्शनने ह्या पाथवरनं मूव्ह होणार आहे. म्हणून ह्या लाईनला म्हणतो आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. हा पॉईंट चार्ज मी इथं ठेवला तर ह्या डिरेक्शनला तो मूव्ह होणार आहे, इथं ठेवला तर ह्या डिरेक्शनला मूव्ह होणार आहे, है ना? हा तो कन्सेप्ट आहे, इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, पण आपण रिप्रेझेंट करतो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बाय दिस लाईन. तसंच इथं जर हा चार्ज ठेवला तर ह्या डिरेक्शनने मूव्ह होणार आहे. आपण जर इथं चार्ज ठेवला हा, ह्या डिरेक्शनने मूव्ह होणार आहे. समजतंय का? ओके, म्हणून ही कोणती लाईन आहे बरं? इनवर्ड आहे, है ना? वेन युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज प्लेस इन द रिजन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, द डायरेक्शन अलॉंग विच द चार्ज मूव्स, दॅट लाईन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड लाईन किंवा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स किंवा सिम्पली इलेक्ट्रिक लाईन. आलं का लक्षात? हे थेरॉटिकल रिप्रेझेंटेशन आहे. मग आपण काय काय याच्या प्रॉपर्टीज बघितल्या की मी फक्त डायग्राम काढतो की इलेक्ट्रिक लाईन दे स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज आणि टर्मिनेट ॲट निगेटिव्ह चार्ज. हे बघा, तुम्ही ही डायग्राम काढली होती, समजतंय का? अशी डायग्राम काढली होती तुम्ही. ओके,
इलेक्ट्रिक फील्ड लाईन पॉझिटिव्ह चार्जपासून स्टार्ट होतात आणि एंड होतात ॲट निगेटिव्ह चार्ज. ओके, बरं, ह्या दोन इलेक्ट्रिक लाईन्स कधी एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, क्रॉस करत नाहीत, है ना. टू इलेक्ट्रिक लाईन नेवर इंटरसेक्ट और क्रॉस इच अदर. त्यानंतर या इलेक्ट्रिक लाईन कर्वला कोणत्याही पॉईंटला आपण टँजंट ड्रॉ केली, दॅट गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट दॅट पॉईंट. ओके, बघा, आपण जर कधी या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन पाहिजे असेल इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची, या कर्वला आपण काय करणार, हा टँजंट, मग ह्या डिरेक्शनला ही दाखवणार, आणि ही काय झाली, ह्या पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन. समजतंय का. इथं जर असेल, इथं आपण टँजंट ड्रॉ केला, हा बघा, तर दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑफ दिस पॉईंट. समजतंय. ओके, त्याच्यानंतर जर हा कंडक्टर असेल, सपोज हा कंडक्टर आहे, सपोज हा कंडक्टर काढला मी, ओके, हा कंडक्टर आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू द surface of conductor. These electric field lines are always perpendicular to the surface of conductor. आलं का लक्षात. कंडक्टरच्या सरफेसला इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेहमी कशा असतात, परपेंडिक्युलर. ओके, बरं, आता हा सपोज कंडक्टर आहे आणि इकडे सपोज इन्सुलेटर आहे. इथं मी हा कंडक्टर काढतो, असा कंडक्टर आहे. ओके, आणि इकडं हा इन्सुलेटर काढतो, हा इन्सुलेटर आहे. बरं, आता बघा, इकडनं एक इलेक्ट्रिक फील्ड लाईन आली, या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काढतो मी, चालेल का. हे बघा, दीज आर व्हॉट, दीज आर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. Electric field lines can pass through this insulator. आलं का लक्षात. येईल इन्सुलेटरमधनं पास होणार, पण इथं येऊन ते थांबून जाणार. दे विल नेवर क्रॉस, नेवर पास थ्रू दिस कंडक्टर. आलं का लक्षात. त्याच्यामुळे इथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नॉट झिरो, पण इथं मात्र इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय बरं, आतमध्ये झिरो आहे. याचं कारण असं आहे की फॉर इन केस ऑफ कंडक्टर चार्जेस ऑलवेज रिसाइड ऑन द सरफेस. आलं का लक्षात. हे चार्जेस नेहमी कंडक्टरच्या सरफेसवरच असतात, त्याच्यामुळे ही लाईन सरफेसवरच एंड होणार आहे, सरफेसच्या आतमध्ये जाणार नाही. आलं का लक्षात. म्हणजे इकडनं जर इलेक्ट्रिक फील्ड लाईन आली, येत असेल, ओके, मग इथं हे सर्व चार्जेस त्याचं वेलकम करण्यासाठी सरफेसवर येऊन जातील. येस, यू आर वेलकम, पण तुम्ही आत नाही जाणार. आर यू गेटिंग. ओके ओके, म्हणजे अशा पद्धतीने इथं त्यांना पूर्ण पास आहे. ओके, कारण इथं सर्वीकडे चार्जेस आहेत आतमध्ये, पण इथं काय होतं आहे, जे चार्जेस आहेत ते डायरेक्ट सरफेसवरच येऊन जातात, वे आर ऑन द सरफेस. ओके, त्याच्यामुळे ते इलेक्ट्रिक फील्ड येईल, इथं एंड होऊन जाईल, इथं टर्मिनेट होऊन जाईल. समजतं आहे का. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड पास थ्रू द इन्सुलेटर बट कॅन नेवर पास थ्रू द कंडक्टर. ओके, बरं, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड लाईनची गर्दी जास्त असेल त्या ठिकाणी स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड काय बरं, जास्त. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड लाईनची गर्दी कमी असेल तिथं इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ काय बरं. मला वाटतं या सर्व प्रॉपर्टीज आपण 11th बघितलेल्या आहेत, फक्त तुम्हाला एकदा रिवाईज केल्यात. समजलं है ना. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या पिक्चोरियल किंवा इमॅजिनरी रिप्रेझेंटेशन आहे इलेक्ट्रिक फील्डचं. ओके, इन केस ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक field lines are radial and outward. In case of negative point charge electric field lines are okay. Then electric field line start
पॉझिटिव्ह एंड ॲट ओके टँजंट टू द कर्व या टँजंट टू द कर्व ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन ॲट एनी पॉईंट काय देते बरं डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आलं का लक्षात बरं आणि ई स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन पर युनिट एरिया आलं का लक्षात म्हणजे पर युनिट एरिया इलेक्ट्रिक फील्ड लाईन जास्त असेल तर तिथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जास्त पर युनिट एरिया इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कमी असेल तर इलेक्ट्रिक फील्ड कमी स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कमी समजलं का त्यानंतर कंडक्टरच्या सरफेसला या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेहमी परपेंडिक्युलर असतात इलेक्ट्रिक फील्ड लाईन इन्सुलेटरमधनं पास होतात परंतु कंडक्टरमधनं पास होत नाही म्हणून कंडक्टरच्या आतमध्ये नेहमी इलेक्ट्रिक फील्ड काय असते 0 असते आलं का लक्षात त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल जर लिफ्ट आहे लिफ्ट तुम्ही आता बघितले का नव्याने जे लिफ्ट आहेत ते सर्व मेटलची पूर्ण बॉडी असते म्हणजे इवन ते डोअरसुद्धा असे क्लोज होतात तर ते पण मेटलचे असतात बघितले का तुम्ही कधी ओके म्हणजे आपले जे काही ग्रिलचे वगैरे नाही नवीन टेक्नॉलॉजीने ते सर्व आलेले ती सर्व केसिंग कसली असते माहिती का मेटलची असते आणि जर कधी आपण लिफ्टमध्ये असू तर आपल्या मोबाईलला रेंज मिळत नाही का रेंज मिळत नाही कारण आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय असते बरं 0 असते म्हणून नेटवर्क आतमध्ये नसतं बऱ्याच वेळेस हां कुठून एअर यायला जागा असेल तर येतं ओके पण जर कधी एअर यायला पण जागा नसेल ओके तर मग ते इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स येत नाही आत आणि जरी ते एअर असे यायला जागा तरीसुद्धा कमी येतील म्हणून बऱ्याचदा आपल्याला तिथं नेटवर्क मिळत नाही आलं का लक्षात म्हणून नेटवर्कवरनं लक्षात आलं नेटवर्क म्हणजे काय माहिती आहे का मुलांनो इलेक्ट्रिक फील्ड आहे नेटवर्क म्हणजे काय इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही म्हणणार इलेक्ट्रिक फील्डचं आपल्याकडे प्रूफ काय आपलं बघायचं मोबाईल ऑन करायचा आणि बघायचा इथं ते टावर असतात बघा 1 2 3 4 हे 4 टावर असतात ना जिथं आपल्याला रेंज कमी आहे जास्त ते कळते म्हणजे इथं सर्व टावर चालू म्हणजे इथे इलेक्ट्रिक फील्ड कशी बरं स्ट्रॉंग आहे आल्या का लक्षात म्हणजे इथं ह्या रूममध्ये लाईट जरी गेली तरी आपल्या मोबाईलला रेंज आहे की नाही म्हणजे इथे इलेक्ट्रिक फील्ड आहे की नाही आहे मग इलेक्ट्रिक फील्ड आली कुठून जे वेगवेगळ्या ठिकाणी टावर्स आहेत बघा आहे की नाही टावर्स ते टावर्स काय इमिट करत आहेत इलेक्ट्रिक फील्ड आलं का लक्षात आणि तुम्ही बघा आपण बसमध्ये बसलेलो आणि बस आपली सिटीच्या बाहेर गेली आणि थोडं डोंगराळ भागात गेली आपलं यूट्यूब वगैरे लगेच बफरिंग करायला लागतं का तिथं नेटवर्क नाही आहे म्हणजे तिथं जवळपास टावर्स नाही आहे म्हणून इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे येते लक्षात म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कोण सेंड करतं हा म्हणजे टावर झालं ठीक आहे पण इलेक्ट्रिक फील्ड कोण सेंड करतं इलेक्ट्रिक चार्जेस आलं का लक्षात ओके म्हणजे बरं मग ते इलेक्ट्रिक फील्ड कोण पकडणार मी पकडेल का नाही इलेक्ट्रिक होल कोण पकडणार मोबाईल बरं मोबाईलची बॅटरी ऑफ आहे पकडेल का हा नाही मोबाईल ऑन आहे पण बॅटरी डिस्चार्ज आहे पकडेल का नाही मग पकडायला पण काय लागतं चार्जच लागतो आलं का लक्षात म्हणजे एका चार्जने सेंड केलेली इलेक्ट्रिक फील्ड दुसरा चार्जच पकडू शकतो मास असेल तर पकडणार नाही आले का लक्षात ओके म्हणजे अशा पद्धतीने हे सर्व इलेक्ट्रिक फील्ड आपला इतका इंटरेस्टिंग टॉपिक आहे की जर नेटवर्क नसेल तर आपला असा घालमेल होते अरे बापरे आता काय करायचं बरोबर आहे ना आहे की नाही कारण ते ठीक आहे आता तुम्ही आता 2 वर्ष वापरणार नाही तुम्ही प्रॉमिस केलं आहे त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे ती प्रॉमिस केलं ना तुम्ही लिहून दिलं ना सरांना आम्ही 2 वर्ष मोबाईल अँड्रॉइड वापरणार नाही सर तर म्हणे मुलांनी आम्हाला सर्व लिहून दिलं आहे म्हणे प्रतिज्ञापत्र कोण मला तर सर बोलले बाबा आहे की नाही कोणी कोणी नाही लिहिलेलं आहे अजून त्यांना त्यांच्या नावा देऊन टाकतो मी सरांकडे अच्छा आणि बाकीच्या टाईममध्ये वापरायचं
बरं ठीक आहे. पण हां, फक्त थोडंसं लिमिटेशन करा, ठीक आहे ना. सांगायचा उद्देश एवढाच होता. बाकी काही प्रतिज्ञापत्रक वगैरे लिहिलेलं नाही आहे, नाही तर सर आहे की नाही. हां हां हां. बरं. आणि अजून चांगली हुशारीपणा केला तर अँड्रॉइड फोन जमा करून द्या घरात आणि त्यांना म्हणा बटनची मोबाईल घेऊन द्या म्हणा. आता तुम्हाला कॉन्टॅक्ट कुठे करता येईल मग. चालेल का? चालेल ना रे. बघा 2 वर्ष तुम्ही लिमिटेशन ठेवा, पण काय होतं आपण हँग होऊन जातो. हँग होतो ना, मग माहिती ना मला. बरं चला ठीक आहे, हरकत नाही. बरं हे आलं काय लक्षात. म्हणजे असा हा इलेक्ट्रोस्टॅटिकचा पार्ट ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे अख्खं वर्ल्ड ग्लोबलाइज झालेलं आहे, फक्त इलेक्ट्रिक फील्डमुळे. आलं का लक्षात. म्हणजे ॲट एनी रिजन कोणत्याही पॉईंटला कुठेही किंवा ॲट ए टाईम. बघा सर्व्हर म्हणजे काय असतं बरं. ते सर्व्हर कशावर चालतं, इलेक्ट्रिक फील्डवरच चालतं. आलं का लक्षात. इंटरनेट इलेक्ट्रिक फील्डवरच चालतं आहे. ओके. त्याच्यामुळे अख्खं जग ग्लोबलाइज कशामुळे झालेलं आहे, इलेक्ट्रिक फील्डमुळे. असा हा टॉपिक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. इंटरेस्टिंग आहे. फक्त आपल्याला तो किती इंटरेस्टिंग आहे बघता आलं पाहिजे. आलं का लक्षात. ओके. बरं, तर आता आपण बघूया पुढचा टॉपिक, इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स नाव ऐकलं का रे. 11th बघितलं ना टॉपिक, इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतं बरं. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू टाईम. मग रे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू एरिया. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू एरिया. बघा आता इलेक्ट्रिक फ्लक्स कोणत्या लेटरने आपण दाखवतो रे. बरं, आता इकडे लक्ष द्या, है ना. आता ही आपल्या समोरची विंडो आहे, दिसते का क्लासरूमची विंडो. हा पडदे लावलेले पण तिथं विंडो आहे. सपोज आता इकडे लक्ष द्या, ही विंडो आहे, फक्त विंडो दाखवतो बरं का रे, है ना. आणि हे आपली इकडे क्लासरूम आहे. ओके. बरं, आता या विंडोचा सरफेस एरिया सरफेस एरिया विंडोचा काय बरं ए. आता इकडं कुठेतरी मोबाईलचं टावर आहे आणि इकडं अशी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स येत आहेत, समजतंय का. दिस ऑल आर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत. आले लक्षात. बरं, आता ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या अशा पुढे आल्यात, या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. बरं, आता आपल्या क्लासरूममध्ये ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन घुसतील का रे. नाही घुसणार. भिंत इथं यार, असं काय करतो. अरे थांब ना, विंडोमध्ये अजून आलो नाही ना आपण, आहे की नाही. आहे की नाही. इथं ही वॉल आहे की नाही आपली, हां इकडनं येणार नाही, आहे की नाही. आता या विंडोमधनं या सर्व इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आतमध्ये घुसल्यात, समजतंय का. या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या आतमध्ये घुसल्यात. ओके. तर थ्रू दिस सरफेस किती नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आतमध्ये घुसल्यात त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स. येतंय लक्षात. ओके. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू द गिवन सरफेस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स. आहे की रे. म्हणजे लक्षात घ्या याच, म्हणजे आता अशी समोर हवा चाललेली आहे ना. हवा म्हणजे विंड चाललेली, विंडची किती क्वांटिटी ह्या आपल्या क्लासरूममध्ये आली त्याला काय म्हणणार, विंड फ्लक्स. येतंय लक्षात. तशी टावर आजूबाजूला खूप आहेत,
ही मजबूत इलेक्ट्रिक फील्ड आहे. पण आपल्या क्लासरूममध्ये थ्रू दिस एरिया आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किती आल्या थ्रू दिस एरिया, त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक फ्लक्स. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक फील्डच आहे, पण ती थ्रू दॅट सरफेस किती पार्ट त्याचा आतमध्ये आला थ्रू दॅट सरफेस, त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक फ्लक्स. समजलं. मग बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स, नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू गिवन सरफेस इज कॉल्ड, काय रे मुलांना, इलेक्ट्रिक फ्लक्स. समजलं का? ओके. बरं, आता मी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची अजून एक डेफिनेशन लिहितो. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पर एरिया पासिंग थ्रू द गिवन सरफेस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ओके. बघा, अजून एक डेफिनेशन लिहितो. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पर युनिट एरिया पासिंग थ्रू गिवन सरफेस. बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय आपण नव्याने डिफाईन केलं, नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पर युनिट एरिया पासिंग थ्रू गिवन सरफेस. आता गिवन सरफेस आहे, याचा एरिया ए है ना, म्हणजे फ्लक्स किती आली आतमध्ये, फाय. समजतंय का? म्हणजे ई इक्वल्स टू काय लिहिणार मी, फाय अपॉन ए. समजलं. हे बघा, इतका इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या सरफेसमधून इतकी आली, म्हणजे त्यालाच काय म्हटलं आपण, फ्लक्स. समजतंय ना. मग फ्लक्स फाय अपॉन एरिया, फाय अपॉन एरिया, त्याला काय म्हटलं आपण, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ओके. आता इकडे पुढे बघा, आता आपण जर कधी याला व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहिला, हा पण व्हेक्टर ई आणि हा पण एरिया व्हेक्टर ए, तर फाय इज इक्वल्स टू काय येतं माहिती आहे का, व्हेक्टर ई डॉट ए. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स इज डॉट प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड एरिया वेक्टर. आता मी एरिया म्हणत नाही आहे, आता काय म्हटलं मी, एरिया वेक्टर म्हटलं. म्हणजे आता मी फ्लक्सला परत डिफाईन करतो, आहे की नाही, मॅथमॅटिकली. काय बरं, इलेक्ट्रिक फ्लक्स काय बरं, डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट किंवा काय म्हणतात रे त्याला, हां, डॉट प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड एरिया वेक्टर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड एरिया वेक्टर. बरं, आता एरिया वेक्टर आहे म्हणजे आपल्याला, चला, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन तर माहितीच आहे, जी इलेक्ट्रिक फील्ड लाईनची डायरेक्शन आहे तीच कोणाची डायरेक्शन आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची. आता एरिया वेक्टरची डायरेक्शन आपल्याला लिहायची आहे, एरिया वेक्टर. आता बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं डायरेक्शन आपण इथं डायरेक्टली दाखवून देऊ. बघा, दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. समजतंय का, आले लक्षात. बरं, आता सर्वांनी इकडं लक्ष द्या 2 मिनटं. हा डोअर आहे ना, डोअरचा सरफेस एरिया आहे. ओके. सपोज मला इथनं यायचं आहे आतमध्ये, तर मी ह्या सरफेसला कसं आलो माहिती आहे का, परपेंडिक्युलर आलो. आले का लक्षात, कसं आलो मी, परपेंडिक्युलर आलो. दिस इज द डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर विच इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द गिवन सरफेस. येते का लक्षात.
ओके, म्हणजे ही जी एरिया वेक्टर आहे इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द गिवन सरफेस. ओके, म्हणजे एरिया वेक्टर डायरेक्शन ऑफ वेक्टर ए इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. सरफेसला नेहमी काय असणार आहे? परपेंडिक्युलर. मग सरफेसला परपेंडिक्युलर आहे तर आता या विंडोला मी परपेंडिक्युलर जी आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन येणार कशी येणार आहे? ती परपेंडिक्युलरच येणार आहे की नाही? बघा, दिस इज द डायरेक्ट, याला बिलकुल परपेंडिक्युलर, दिस इज द डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर. समजलंय? ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण हा डॉट प्रोडक्ट काय लिहू शकतो? मग ई ए कॉस थीटा, ई ए कॉस थीटा. बरं, एरिया वेक्टर अशीच असणार आहे नेहमी परपेंडिक्युलर, पण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अशीच असणार आहे असं नाही. आलं का लक्षात? ओके, म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी समोरून आली तर बरोबर त्या एरिया वेक्टरच्या डायरेक्शनला असणार आहे, पण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर इन्क्लाइंड आली तर एरिया वेक्टरला ती अलॉंग नसणार आहे, ती काहीतरी तिचं इन्क्लिनेशन असणार आहे. आलं का लक्षात? मग त्याच्यात बघा आपल्याकडे टाईम आहे ना? आहे, होऊन जाईल. बघा बघा आता सपोज, आता हा तुम्हाला फॉर्म्युला कळाला, ई ए कॉस थीटा कळाला की नाही? आता सपोज हा एक सरफेस आहे, हा एक सरफेस आहे. ओके, आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, दिस इज द डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर, दिस इज द डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर. आलं का लक्षात? बरं, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा आल्यात. सपोज या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इकडनं अशा आल्यात, कारण ते बाहेर येणार आहे ना. सपोज ही डायरेक्शन इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची असणार आहे, समजून घ्या. समजतंय का? ही डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची. तर अँगल किती बरं? थीटा. मग या ठिकाणी फ्लक्स किती असणार आहे थ्रू दिस गिवन सरफेस? फ्लक्स इज इक्वल्स टू ई ए कॉस थीटा, कारण फ्लक्स इज डॉट प्रोडक्ट ऑफ ई डॉट ए. समजलं? आता ह्या केसमध्ये ही केस आहे बघा अशी, परत ही केस 1, केस 2 दाखवतो. केस 2 ऑलरेडी आपण घेतलेली आहे. सपोज हा परत विंडो दाखवू आपण. बघा ही विंडो आहे, ही सपोज डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर आहे आणि सेम इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इकडनं ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अशी येते सपोज, दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. यांच्यातलं अँगल किती सांगा बरं? 0. मग ह्या केसमध्ये फ्लक्स इज इक्वल्स टू ई ए कॉस 0. कॉस 0ची व्हॅल्यू किती असते मुलांनो? 1. म्हणजे फ्लक्स काय असणार ह्या केसमध्ये? म्हणजे मॅक्झिमम असणार आहे. केस 2 मध्ये फ्लक्स कसा आहे बरं? मॅक्झिमम. बरं, आता असं बघा, केस 3. सपोज हा गिवन सरफेस, त्याचा हा एरिया वेक्टर आहे. ओके, आता बघा सपोज हा एरिया वेक्टर आहे आणि बाहेरून विंड आली, पण विंड आपल्या त्या वॉलला अशी पॅरलल निघून गेली तिकडनं, तर आतमध्ये काही विंड येणार आहे का? म्हणजे ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन आणि एरिया वेक्टरची डायरेक्शन कशी बरं? परपेंडिक्युलर. म्हणजे सपोज ही असणारे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन, म्हणजे दोघा एकमेकांना कसे सांगा बरं? परपेंडिक्युलर 90 डिग्री. म्हणजे इन दॅट केस ई ए कॉस 90. कॉस 90ची व्हॅल्यू किती रे मुलांनो? म्हणजे फ्लक्स किती बरं? समजलं का? म्हणजे हा एकदम मिनिमम फ्लक्स असणार आहे. आलं लक्षात फ्लक्सचा कन्सेप्ट काय? बरं, मग फ्लक्स युनिट जर बघायचं आपल्याला, एस आय युनिट ऑफ फ्लक्स बघा, फाय इज इक्वल्स टू ई ए.
ई काय रे मुलांनो? न्यूटन मीटर स्क्वेअर पर काय येणार सांगा? न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. किंवा तुम्ही जर व्होल्ट पर मीटर, मीटर मीटर कॅन्सल, व्होल्ट मीटर असं एक दुसरं युनिट असणार आहे. व्होल्ट पर मीटर आहे, मीटर मीटर कॅन्सल, व्होल्ट मीटर म्हणजे आयदर हे एसआय युनिट आहे किंवा हे एसआय युनिट आहे. समजलं का? ओके. आणि डायमेन्शन काय येणार तेही सांगून द्या. बघा पहिल्यांदा आपण MLT -2 है ना फोर्सचं, याचं काय लिहिलं आपण L2 आणि खाली काय लिहिलं आपण IT. मग आता बघा फायनल काय येणार आहे L3 M1 T-3 आणि काय बरं I-1. समजलं का सांगा? ओके, हे मायनस आहे बरं का रे. हां समजलं प्रत्येकाला? लिहून टाकायला. हे नंबर ऑफ एवर काय आहे, नाही तर नो लिहून टाकणार. नो इलेक्ट्रिक फील्ड लाईन असं नका लिहू बरं का. नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत, त्याच्यामुळे मी बोलतो ते लक्ष द्या बरं का. ओके, याच्या पुढचा पार्ट आपण उद्या बघूया.